जसं की आता इरफान सरांनी सांगितलं की दादा हा प्रशिक्षणार्थी जरी असला तरी हा एवढा पण कमजोर नाही की शासनाला झोपू शकत नाही. 100% शासनाला झोपू शकतो. जसं की शासनाने आम्हाला चॉकलेट दिले. काय दिले? चॉकलेटच दिले. कोणतंही पहिल्यांदा 6 महिने दिलं, नंतर पुन्हा 5 महिने चॉकलेट दिलं, आणि पुन्हा आपल्यातले काही प्रशिक्षणार्थी असे भारी आहेत की पुन्हा आपल्याला काय दिले? एक चॉकलेट दिले. हे प्रशिक्षणार्थी न येण्याचे थोडं कमी कारण तोच आहे. त्याच्यामुळे चॉकलेट दिले की बाबा येत्या 2-3 दिवसात 4-5 दिवसात जे आर्मी हे ते भरपूर ग्रुपमध्ये व्हायरल ग्रुपमध्ये मेसेज पाहिले. काल तर एका सकाळ पेपरला एका बहादर पत्रकाराने असं डायरेक्ट वर हेडिंग टाकली. कालचा पेपर वाचला, 5 महिन्याची मुदतवाढ. म्हणजे पत्रकार लोक बी एवढे हुशार झालेत. हा तिकडे मुदतवाढ आणि 5 महिन्याची फक्त हेडिंगला. खाली काय आहे मटेरियल. आता प्रशिक्षणार्थी काय केलंय? संभ्रम निर्माण झाला. ज्यावेळेस आम्ही मुंबईला आझाद मोर्चामध्ये आपण सर्वजण होतो, मुंबई मोर्चाच्या आंदोलन छत्री मोर्चाच्या वेळेस पण असाच एक चॉकलेट 5 महिन्याचा जी आर आला. 5 वर्षाचा जी आर आला. म्हणजे शासन हा आपली काय करतोय? दिशाभूल करतोय. आणि शासनाची पण येणाऱ्या काळामध्ये दादा तुमच्या वतीने एक शब्द देतोय मी, जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या पंचायत समिती ज्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ज्या निवडणुका आहेत, हा प्रशिक्षणार्थी शांत बसणार नाहीये. तर देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आम्ही सर्वात जास्त तुमच्यावर प्रेम करतो साहेब, असे आमचे एकनाथ मामा, तुम्हाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे, 1,34,000 प्रशिक्षणार्थीच्या वतीने तुम्ही आमची दखल घ्या आणि आमच्या दादाचं उपोषण हे शासन दरबारी मांडा. आणि येणारा काळ हा संघर्षाचा आहे. जसं आम्ही आतापर्यंत 11 महिन्याचा संघर्ष केले, काही प्रशिक्षणार्थींना तर 6 महिन्याचं अजून पेमेंट मिळालेलं नाहीये. काही प्रशिक्षणार्थी जसं की मी स्वतः काही आता मी याच्या अगोदर पण सांगितलं की आमचे प्रशिक्षणार्थी हे दररोजचे रोजमजुरी करतात. मला इथं येण्यासाठी 2 दिवस अगोदर रोजानी काम करावं लागलंय. त्यावेळेस मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय. असे उपोषण मोर्चे नका करायला लावू, कारण की आम्ही हा सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित बेरोजगार आहे. जर हा बेरोजगार झाला ना तर तुम्हाला पण 100% खुर्चीवरून बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही दादा. हा शब्द येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शासनाने आपली दखल घेतली नाही तर दादांनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे महाराष्ट्र आहे तर एकीकडे गुजरात आहे आणि मधामध्ये हा रस्ता आहे, जो महामार्ग आहे. या महामार्गावर इथं बसण्यापेक्षा आम्ही तिथं जाऊन बसू. तर शासनाने येणाऱ्या काळामध्ये आमची दखल घ्यावी व लवकरात लवकर या 1,34,000 प्रशिक्षणार्थीचा प्रश्न सोडवावा अशी मी शासनातर्फे विनंती करतो. थांबतो.